नमस्कार. आत्रेयसमारंभं वाग्भटाचार्यमध्यम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परां. सुश्रुतसंहितायां निदानस्थाने पंचदशोऽध्यायः भग्ननिदान. या अध्यायातील पहिले 5 सूत्र आपण पाहिले होते, ज्यामध्ये भग्न, त्याचे हेतू, प्रकार, त्यातील संधिमुक्त त्याचे 6 प्रकारांची नावं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आणि सामान्यतः कोणकोणती लक्षणं दिसतात याचा आपण विचार या सत्रामध्ये करणार आहोत. सूत्र क्रमांक 6. तत्र प्रसारण आकुंचन विवर्तन आक्षेपण शक्ति ऋक् रुजत्वम स्पर्शासहत्वं च इति सामान्यं संधिं उक्तलक्षणम् उक्तम्. प्रसारण आकुंचन विवर्तन आक्षेपण अशक्ती म्हणजे संधिमुक्त जर झाले तर प्रसारण, आकुंचन, विवर्तन, आक्षेपण या सगळ्या क्रिया करण्याची शक्ती राहत नाही. रुजा निर्माण होते, वेदना निर्माण होतात, स्पर्शासहत्व निर्माण होतं, ही सगळी सामान्यपणे निर्माण होणारी संधी मुक्तातली लक्षणात. याची टीका पाहूया. निबंध संग्रह व्याख्या. तत्र संधिमुक्तस्य सामान्य लक्षणम आह तत्र प्रसारण इत्यादि विवर्तनम विपरीतवर्तनम आक्षेपणम अतिशयन चालनम. विवर्तन, विपरीतवर्तन, उलट्या क्रिया किंवा वर्तनाकार, म्हणजे उलटसुलट क्रिया आपण ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो, या पद्धतीने. आक्षेपण अतिशयन चालन, न्यायचंद्रिका व्याख्या. ननु च अस्नां भंगो भग्नम इति उक्तम तत् कथम अस्नां संधिमुक्ते भग्नत्वम इति उच्यते. संधानं हि द्वयोः अस्थनोर एकी भावा ताभ्यां मुक्ताभ्यां पुनः अपि द्वैधी भावा इति संधिमुक्ते अपि अस्नाम एव भग्नत्व. म्हणजे अस्थिभंग हे याचा प्रकार म्हणून संधिमुक्ती होऊ शकते का, किंवा संधिमुक्त हा अस्थिभग्नाचा प्रकार होईल का, तर त्याचं सांगतात की जरी संधान जरी असलं तरी ते अस्थींचंच तिथे अंतर्भाव होतो. त्यामुळे हा प्रकार अस्थिभग्नातच आपण पकडू शकतो, किंवा अस्थिभग्न म्हणून संधी मोक्ष किंवा संधिमुक्ती मान्य करू शकतो. तसे लक्षणं विविधम, त्याचे 2 प्रकारची लक्षणे. सामान्यम विशिष्टमच. सामान्य लक्षणं वेगळी आहेत, विशिष्ट लक्षणं वेगळी आहेत. तत्र सामान्यम एव लक्षणं प्रथमं निर्देशन आह. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी सामान्य लक्षणं सांगितली, ज्याच्यामध्ये प्रसरण, आकुंचन आदी गोष्टी आलेल्या आहेत. सामान्यमिति भिन्न आश्रयेषु अभिन्नाकार बुद्धिविधानतः. वेगवेगळ्या आश्रयामध्ये असून सुद्धा
समान गोष्टी जर असतील, अभिन्न समान जे काही सारखे सापडणाऱ्या गोष्टी असतील ते त्यांनी सांगितलं. म्हणजे संधिमुक्तीचं जे काही सगळे प्रकार असतील त्यामध्ये साधारणतः कुठली कुठली लक्षणं सर्वच अवस्थांमध्ये दिसू शकतात याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता विशेष लक्षणं. वैशेषिकं तु उत्पिष्टे संधी उभयतः शोफो वेदना प्रादुर्भवो विशेषतश्च नाना प्रकारा वेदना रात्रो प्रादुर्भवन्ति. उत्पिष्ट जेव्हा अवस्था असेल तेव्हा विशेषत्वाने उत्पिष्टामध्ये निर्माण होणारी जी काही लक्षणं आहेत ती रात्री याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे ग्रंथकारांनी हाही विचार केला आहे की वेदना असतात म्हणून सोडून नाही दिला. कालावधीनुसार त्या वेदनांचं स्वरूप म्हणजे सामान्यतः वरची लक्षणं सगळ्यात सापडतील, पण वेदना जर रात्री होत असेल तर तो भाग आपण उत्पिष्ट का समजू नये. दोन्ही प्रदेशांमध्ये शोफ आहे, वेदना आहे, पण नाना प्रकारच्या वेदना ज्या काही आहेत त्या रात्री होतात. विश्लिष्टे अल्पः शोफो वेदना सातत्यम संधी विक्रियाचं. विश्लिष्टामध्ये अल्पशोफ असतो, वेदना सातत्य असतं. आणि संधी विक्रिया संधी प्राकृत क्रम करत नाही किंवा संधी अस्नोद्वयोर अपि विश्लिष्टत्वं मध्य निम्नत्वं. म्हणजे दोन्ही गोष्टी संधी आणि अस्थि इथे प्राकृत क्रम होत. कार्य व्यवस्थित करत नाहीत संधी. विवर्तित संतु विवर्तित हेतू संधी पार्श्व अपगमनात विषमांगता वेदनाच. विवर्तितमध्ये संधी पार्श्वकडे जाते म्हणजे बाजूला सरकली जाते. तर अशा अवस्थांमध्ये अंग विषमत्व येतं, वाकडं तिकडं असं आपण म्हणू शकतो, आणि वेदना निर्माण होतात. अवक्षिप्ते संधी विश्लेष तीव्र रुजत्वंच. संधी विश्लेष होतो अवक्षिप्तमध्ये आणि तीव्र रुज असते. अतिक्षिप्ते द्वयो संधी अस्नो इति अस्नोर अतिक्रांतता वेदनाच. आणि अतिक्षिप्तमध्ये संधी आणि अस्थींच्या ठिकाणी अतिवेदना अतिक्रांतता लक्षण सांगितलं. अतिक्रांतता दूरगमनम अशी त्याची टीका केलेली आहे, म्हणजे दूर जातात. तिर्यक्षिप्ते तू एकास्थी पार्श्व अपगमन अत्यर्थम वेदना. अतिक्षिप्तमध्ये दोन्ही अस्थि दूर होतात आणि वेदना असते, तर तिर्यक्षिप्तमध्ये एकच पार्श्वाच्या बाजूला जाते अस्थि आणि अत्यंत पीडा असते. लक्षणावर आलेली आपण टीका पाहूया. उत्पिष्टादि लक्षणम आह वैशेषिकम तु उत्पिष्टे इत्यादि. उत्पिष्टे चूर्णिते. उत्पिष्ट झाला म्हणजे चूर्ण झाला. विश्लिष्टे घट्टिते संधो इति शेषः. विवर्तिते विपरीतं वर्तिते संधो इति शेषः. संधि विक्रिया मध्यनिम्नत्वा
संधिसंश्रयोः अस्नोर्व्यावर्तनेन पार्श्वागमनात् विषमाङ्गता वेदना च इति चकारात् वेदना अपि विषम इति अर्थः अवक्षिप्ते संधौ अधोगते अतिक्षिप्ते दूरं गते संधौ अतिक्रान्तता दूरगमनम् अतिवेदना च इति चकारार्थं तिर्यक्षिप्ते संधौ इति शेषः अत्र एकस्य एव अस्थनः पार्श्वगमनं विवर्तिते द्वयोः अपि इति विशेषः. टीकेमध्ये संधी संश्रययोर अस्नि व्यावर्तनेन पार्श्वगमनात विषमांगता हे लक्षण सांगितले जे विवर्तितमध्ये आलेले किंवा वेदनाचे इति चकारात वेदना अपि विषम इति अर्थः. म्हणजे चकार या शब्दाने वेदना पण वेगवेगळ्या प्रकारच्या होतात, विषम स्वरूपाच्या असा तिथे अर्थ होतो. अवक्षिप्ते संधौ अधोगते अवक्षिप्तामध्ये संधी अधोगतील जातात, अतिक्षिप्ते हे दूर जातात, अतिक्रांतता हे एकमेकांपासून दूर जातात, अतिवेदना च इति चकारार्थ च या शब्दाने अतिवेदना हे लक्षण घ्यायचं. तिर्यक्षिप्ते संधौ इति शेषः अत्र एकस्य एव अस्थनः पार्श्वगमनम् एक अस्थि जे काही आहे तिथे पार्श्वगमन जातात. विवर्तिते द्वयोरपि विशेषतः आणि विवर्तितमध्ये दोन्ही. न्यायचंद्रिका व्याख्या विशेषयति परस्परतो व्यावर्तयति बुद्धिविधानम इति विशेषः. एकमेकांपासून वेगळं काय आहे हे लक्षण ओळखायचं भाग त्याच्या बुद्धीचा वापर करून ऊहन करून तो इथे येतो. तद इदम लक्षणम वयम लक्षणद्वयम संधौ उभयता म्हणजे सामान्य लक्षण मागच्या श्लोकात आलं, इथे विशेष लक्षण आलं. संधौ उभयता इति द्वयोपि अस्त्यंतयोः चूर्णितत्वात्. आणि संधौ उभयता जो पहिला सगळ्यात भाग आहे उत्पिष्ट तिथे दोन्हींचं चूर्ण स्वरूप होतं. विशेषतो रात्रो अवीति उत्पिष्टैः चूर्णित्वेन अतिशय मार्गावरण कुपितस्य वायोः निशायाम एव विशेषेण कोपात. म्हणजे उत्पिष्टमध्ये मार्गावरून होतं चूर्ण झाल्यामुळे त्याच्यामुळे वातप्रकोप विशेष स्वरूपात जाणवतो आणि वेदनांचं प्रमाण रात्री त्यामुळे जास्त जाणवतं. तदुक्तम वातनाडी लक्षणेषु वातनाडीमध्ये पण फेन अनुविद्धम अधिकम श्रवण क्षपायाम हे आपण मागे पण पाहिलं होतं, तोच भाग इथे पुन्हा एकदा आलेला. विश्लिष्टे संधो इति शेषः अल्पशोफतां संधेः अनभिघातात. संधीवर कुठल्या प्रकारचा आघात न होता सुद्धा अल्पशोफ निर्माण होतो किंवा त्या कारणाने अल्पशोफाचं प्रमाण असतं. त्यानंतर वेदना सातत्यम उत्पिष्टात अहोरात्रीषु. उत्पिष्टामध्ये अहोरात्री वेदना सातत्य असतं. विशिष्टे विशिष्टो वयम विश्लिष्टामध्ये पण विशेषत्वाने सापडतं. संधी विक्रिया संध्यास्नेयोर द्वयोर अपि विश्लिष्टं हान मध्यम निम्नत्वं विवर्तिते संधो इति शेषः विवर्तिते विपरीतं वर्तिते प्रत्यावृते इति यावत् द्वयोर अपि अस्थनव संधी संश्रयो सह एव विवृती गतत्वं विषमांगता विषमवेदना च इति. म्हणजे दोन्ही जेव्हा वेगवेगळ्या बाजूला जातात शरीराच्या तेव्हा विषमांगता येते. अवक्षिप्ते संधाव अधोगती अवक्षिप्तामध्ये संधी अधोगती जाते. संधी विश्लेषा इति विश्लेषण विना संधेः अधोगमन अभावात् अतिक्षिप्ते संधौ इति शेषः द्वयोरपि संधिः अस्थनोर अतिक्षेपेण एव अतिक्रान्तता अतिवेदना च इति वेदना अपि इति चकारार्थः उत्पिष्टादि वेदनाभ्यो अतिवेदने इति विशेषः तिर्यक्षते संधो इति अत्रापि शेषः एकस्य एव अस्नं पार्श्वगमनं विवर्तिते तु द्वयोरपि इति विशेषः. म्हणजे काही संधी तिर्यकमध्ये कसं आहे की एकच संधी जाते, तर अतिक्षिप्तमध्ये दोन्ही संधी विकृत होतात. विवर्तमध्ये दोन्ही संधी पार्श्वाकडे जातात. तिर्यक्षिप्तमध्ये मात्र एकच संधी जाते.
तर या पद्धतीने त्यांनी संधिमुक्त म्हणजे जॉईंटचे जे काही फ्रॅक्चर्स आहेत किंवा डिसलोकेशन्स आहेत त्याचं वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे. ह्या डिफॉर्मिटीज आहेत जॉईंट्सच्या. यानंतरचा पुढचा भाग कांडभग्न, त्याची सामान्य लक्षणं आणि विशेष लक्षणं हे आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. आज थांबू इथे.